मनोज जरांगेंना नक्षलवादी जाहीर करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ओबीसी नेते मंगेश ससाणेंनी केली आहे। तर आरक्षण आणि सरकार पाडण्याचा काहीही संबंध त्यासाठी निवडणूक घ्यावी लागते जरांगेंना कळणार नाही, अशी टीका नवनाथ वाघमारेंनी जरांगेंवर केली। मंत्री नितेश राणेंनी मनोज जरांगेंना गंभीर इशारा दिलाय। फडणवीसांचे आईबाबा अपशब्द वापरले तर सहन करणार नाही, वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य आमच्यात आहे, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं। मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांविषयी शिवराळ भाषा वापरतायत, सरकारची एवढी हतबलता आहे का, असा सवाल ओबीसी नेते मंगेश ससाणेंनी केलाय। तसंच जरांगेंना नक्षलवादी जाहीर करून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणीही ससाणेंनी केली। जरांगे आरक्षणासाठी सरकार विरुद्ध लढत आहात, पण सरकारमध्ये कोण आहे असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला। आताच्या सरकारमध्ये प्रस्थापित मराठा आहेत आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रस्थापित मराठा होते, असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। मनोज जरांगेंनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली, यावर प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जरांगेंना कोणी फसवले हे जरांगेच सांगू शकतील असं बच्चू कडूंनी म्हटलंय। तसंच त्यांच्या आंदोलनाबद्दल देखील तेच सांगू शकतील असंही बच्चू कडूंनी म्हटलंय। अजितदादा हे दादागिरी विसरलेत, त्यांनी नावापुढे दादा लावावं की आणखी काही लावावं माहित नाही, असा टोला बच्चू कडूंनी लगावलाय। शेती वाहून गेली, पंचनामे झाले नाहीत, संत्र्यांचं मोठं नुकसान झालंय, प्रशासनावर कुठल्याही मंत्र्यांचं नियंत्रण नाही, असा घणाघात कडूंनी केला। नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंदोलनासाठी येणाऱ्या मराठा आंदोलकांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे। यासाठी उद्या नवी मुंबईमध्ये जनजागृती रॅली काढून प्रशासनानं सहकार्य करण्याची मागणी करण्यात येणार आहे। नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री नाराज असल्याच्या चर्चा सुरू असताना आता त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। कोणतंही खातं असो, विकासावर लक्ष असल्याचं शिंदे म्हणाले। मंत्री आशिष शेलार यांनी भाजपचे नवे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचं अभिनंदन केलंय। पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला या पदावर काम करण्याची संधी पक्षानं दिली, असं शेलार यांनी म्हटलंय। तसंच कोकणाची नाळ जोडलेले आणि पक्के मुंबईकर असा उल्लेखही शेलार यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये केला। एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षासाठी आले होते, त्यांनी बोलणं गरजेचं होतं, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथील शिंदेंच्या सभेवर दिली आहे। त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली, असंही थोरात यांनी म्हटलंय। काँग्रेस सोडून जाणाऱ्यांबाबत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाष्य केले। ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल पक्ष सोडून जावं, आमचा पक्ष कार्यकर्त्यांच्या जीवावर मजबूत आहे, असं सपकाळ यांनी म्हटलंय। स्थानिक स्वराज्य संस्था युती राज्य पातळीवर होणार नाही, असं विधान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले। याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय होईल, मित्रपक्षानं त्याबाबत सांगितलंय। आमची एकला चलोची भूमिका नाही, असंही सपकाळ यांनी स्पष्ट केलंय। भाजपकडे धर्माचं द्वेष निर्माण करण्याचं शस्त्र आहे, भाजप निवडणूक आयोग देखील शस्त्रासारखं वापरतो, अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। तसंच भाजप निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करतं, असंही थोरात यांनी म्हटलंय। मतांची चोरी झाली, घोटाळे झाले, खोटं मतदान झालं हे पुढे येते, असं विधान मतचोरीबाबत बाळासाहेब थोरातांनी केलंय। तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही हा विषय येणार असून आम्ही काळजी घेणार आहोत, असंही थोरातांनी म्हटलंय। वोट चोर गद्दी छोड, आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या कारभाराचा पर्दाफाश करणार आहोत, असं विधान अमित देशमुख यांनी केलं। तसंच या अत्याचारी सरकारला धडा शिकवला पाहिजे, असंही देशमुखांनी म्हटलं। आम्ही आमच्या देवदेवतांचे सण साजरा करतो, तर कुणाला हिरवी मिरची लागायची गरज नाही, असं विधानमंत्री नितेश राणेंनी केलं। जसं रामनवमी गणेश जयंती साजरा करतो तसं वराह जयंती साजरा करा, असं आवाहन राणेंनी केलं। दहिसरमध्ये श्री गणेश मित्र मंडळाने शिवाजी कॉम्प्लेक्सच्या राजाचं आगमन मोठ्या उत्साहात केले। या गणेश मंडळाचे हे 32वे वर्ष असून मोठ्या थाटात बाप्पाचं आगमन करण्यात आलं। आगमन दरम्यान गंगा आरती आणि नृत्य करत बाप्पांचं स्वागत करण्यात आलं। बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध उपक्रम हाती घेतले। त्या उपक्रमांतर्गत यावर्षी मूर्तिकारांना 990 टन शाडू माती मोफत देण्यात आली आहे, तर यावर्षी 275 नदी कृत्रिम तलाव उभारले। मुंबईकरांनी या कृत्रिम तलावात मूर्तींचं विसर्जन करावं, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं। प्रभादेवी येथील एल्फिस्टन पूल पाडकामाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली। या पुलाचं पाडकाम गणेशोत्सवानंतर केलं जाणार आहे, तर येत्या 10 सप्टेंबरपासून पूल वाहतुकीसाठी बंद होणार असल्याची माहिती मुंबई वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे। संभाव्य प्रकल्पग्रस्तांच्या तीव्र विरोधानंतर या पुलाचं पाडकाम पुढे ढकलण्यात आलेलं होतं।
मुंबई महापालिकेकडून गणेशोत्सवाच्या निमित्तानं समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। त्यानुसार गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वेसावे, मड, मार्वे आणि गोराई या किनाऱ्यांचा परिसर चकाचक झालाय। तर या ठिकाणी 952 टन कचरा हटवण्यात आलाय। लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणीच्या दर्शनाला जाण्यासाठी गणेश भक्त करी रोड आणि चिंचपोकळी स्थानकाचा सर्वाधिक वापर करत आहेत। त्यामुळे या स्थानकात चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष सोय केली आहे। स्थानकावर अतिरिक्त तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 30 मोबाईल UTS यंत्रणा वितरित केल्या आहेत। चिंचपोकळी, करी रोड, भायखळा, परळ, दादर आणि कॉटन ग्रीन स्थानकावर 27 ऑगस्टपासून 10 दिवसांसाठी मोबाईल UTS ॲप प्रचार पथक तैनात करण्यात येणार आहे। गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश राज्य सरकारनं मुंबई महापालिकेला दिलेत। यामध्ये अन्य प्राधिकरणाच्या हद्दीतील खड्ड्यांचाही समावेश आहे। ते बुजवण्यासाठी बराच खर्च येणार आहे। अशा मोठ्या स्वरूपाच्या कामाचा मोबदला त्या प्राधिकरणांकडे मागणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। डोंबिवलीतील माणकोली उड्डाण पूल गणपती विसर्जनाच्या 4 दिवसांच्या कालावधीत दुपारी 12 ते रात्री गणपती विसर्जन होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागानं घेतलाय। या कालावधीत माणकोली उड्डाण पूल मार्गे होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार अशी माहिती आहे। शहापुरात सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला। उत्सव काळात शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले। यावेळी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी तर RCP पथक, SRP, होमगार्ड सैनिक सहभागी झाले होते। नाशिकमधील लासलगाव आगाराच्या 22 एसटी बस मुंबई आणि ठाण्यात पाठवण्यात आले। गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना कोकणात जाण्यासाठी या बस पाठवल्या। त्यामुळे लासलगावात 73 बसच्या फेऱ्या रद्द झाल्यानं ग्रामस्थांचे प्रचंड हाल झाले। लॉकडाऊन काळात बंद केलेल्या महाराष्ट्रातील 17 एक्सप्रेस 3 वर्षांनंतरही अद्याप सुरू केल्या नाही। सह्याद्री एक्सप्रेस, हुतात्मा एक्सप्रेस आणि साईनगर शिर्डी पॅसेंजर, दादर रत्नागिरी पॅसेंजर या एक्सप्रेसचाही यात समावेश आहे। त्यामुळे गाड्या बंद ठेवून प्रशासनानं सामान्यांच्या हक्कावर गदा आणल्याची नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली आहे। अखेर ठाणेकरांना मेट्रो मिळणार आहे। यावर्षीच्या डिसेंबर अखेर ठाण्यात मेट्रो धावणार आहे। सप्टेंबरपासून मेट्रोची प्रत्यक्ष चाचणी सुरू होणार असून एकूण 10 स्टेशन दरम्यान मेट्रो धावणार आहे। ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या चाचणीसाठी मेट्रोची ट्रेन दाखल झाली। मेट्रोचे 2 कोच चढवण्याचं काम झाले। 10 रेल्वे स्थानकांमध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात ही चाचणी केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं। कुलाबा, वांद्रे, सिब्ज आणि भुयारी मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी। मेट्रो 3 ची सेवा आता रविवारी सकाळी 6:30 वाजल्यापासून सुरू होणार आहे। तर मेट्रो 3 मार्गिका रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी 8:30 वाजता सुरू होणार। पण आता मात्र 31 ऑगस्टपासून मेट्रो 3 ची सेवा रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी 6:30 वाजल्यापासून सुरू राहणार आहे। MMRDA कडून 9 मेट्रो मार्गिकावर जाळं उभारलं जात आहे। MMRDA मधील वाहतुकीला चालना देण्यासाठी मेट्रो मार्गिकांवर जाळं उभारत आहे। यामध्ये 4 मेट्रो मार्गिका टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत। खासगी वाहनांचं मुंबईच्या रस्त्यांवर वर्चस्व कायम आहे। शहराच्या 50 लाखांहून अधिक वाहनांसंख्येपैकी दुचाकी आणि कार यांची संख्या जवळपास 88% आहे। तर सार्वजनिक वाहतुकीच्या बसेसचा वाटा 1% कमी असं एका अहवालात म्हटलं आहे। गणेशोत्सवात सुरू होणारी रोरो सेवा सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र अद्यापही रोरो सेवा सुरू झाली नसून येत्या काही दिवसात ही सेवा सुरू होण्याची चिन्ह आहेत। कारण मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय नौकायान महासंचालनालयाकडून परवानगी न मिळाल्यानं सेवा सुरू करणं महाराष्ट्र सागरी मंडळाला शक्य झालं नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान 6 तासात कोकणात पोहोचवण्याचं स्वप्न भंगलेलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांना उद्याच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवासाठी या महिन्यात लवकर केला जाणार होता। त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील एसटी कर्मचाऱ्यांचा लवकरच पगार करण्याचे आदेश दिले होते। त्यामुळे उद्याच एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार आहे। महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मक दृष्टीने टिपलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। या प्रदर्शनाचं उद्घाटन पालिका आयुक्त भूषण गगरानी यांच्या हस्ते करण्यात आले। मुंबई महापालिकेला शहरातील खड्डे बुजवण्याची जबाबदारी देण्यात आली। राज्य सरकारनं महापालिकेला गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी खड्डे बुजवण्याचे आदेश दिले। तर अन्य प्राधिकरणांकडून खर्च वसूल करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला। मुंबईच्या अंधेरीमधील JB नगर इथं 5 मजली सोयीसुविधांनी सुसज्ज आंतरराष्ट्रीय मासळी बाजार उभारण्यात येणार आहे। त्यासाठी 138 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। तसंच या बाजाराचा आराखडा ठरवण्यात आला असून त्यांच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली। घर घेण्याचं स्वप्न महाग होण्याची शक्यता आहे। चीन, अमेरिका आणि युरोपमधून
येणाऱ्या बांधकाम साहित्यावर 50% पर्यंत आयात शुल्क लावल्यास त्यांचा थेट परिणाम भारतातील घर घेणाऱ्यांवर होऊ शकतो। एका अहवालानुसार आयात शुल्क वाढवल्यास भारतात घर बांधणीचा खर्च 5% किंवा त्यापेक्षा अधिक वाढू शकतो। आरोग्य विभागाच्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेत एका महिन्यात 1 लाख शस्त्रक्रिया करण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलं होतं। प्रत्यक्षात अवघ्या एका महिन्यात 1,24,000 रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या। या शस्त्रक्रियेत पुणे जिल्ह्यानं सर्वाधिक शस्त्रक्रिया केल्यात, तर त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे। देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तसंच मध्य प्रदेशमध्येही कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। काही भागांमध्ये आज ऑरेंज आणि येलो अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। टोमॅटोला काही दिवसांपूर्वी 700 ते 800 रुपये क्रेट दर मिळत असताना अचानक आवक वाढल्यानं टोमॅटोचे दर कोसळलेत। 20 किलोच्या कॅरेटला आता अवघे 450 ते 500 रुपये मिळू लागलेले आहेत। मात्र किरकोळ बाजारात टोमॅटो 30 ते 40 रुपये किलोने विकला जातोय। मुंबई महानगरपालिकेकडून 5 सप्टेंबरला आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराचं आयोजन केलंय। शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार जाहीर केला। यावेळी 50 शिक्षकांना प्रत्येकी रुपये 11,000 सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित केलं जाणार आहे। 11वीच्या प्रवेशाची अंतिम फेरी 26 ते 30 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणार आहे। आतापर्यंत 4 नियमित, 1 विशेष आणि 1 खुली फेरी घेण्यात आली। राज्यातील 12,78,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलाय, तर राज्यातील 9,528 कनिष्ठ महाविद्यालयात 21 लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत। कल्याण शिरफाटा रोडवरील काटई नाक्यावर मोठा दिशादर्शक फलक कोसळला, त्यामुळे काही काळ या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती। यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी फलक बाजूला काढला आणि या घटनेत एक दुचाकी चालक जखमी झाला। गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर गिरणी कामगार संयुक्त लढा समितीची बैठक पार पडली। घरांच्या आश्वासनाची पूर्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। या बैठकीत सरकारविरोधात तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात आली। परिवहन विभागानं अवैधरित्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली। गेल्या 4 महिन्यात 110 शालेय बस, 455 व्हॅन, रिक्षा आणि अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली। या कारवाईत परिवहन विभागानं 25 लाखांचा दंडही वसूल केला। मुंबईतील 13 धोकादायक पुलांवर खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। त्याचबरोबर या धोकादायक पुलावरून गणेश विसर्जन मिरवणूक काढताना 100 लोकांचीच मर्यादा घालण्यात आली। या धोकादायक पुलावरून अवजड वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले।